नमस्कार, मी मयुरेश कडो आणि तुम्ही पाहताय वर्ल्ड न्यूज बुलेटिन। या बुलेटिनमध्ये आपण या आठवड्याभरातल्या जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत। सुरुवातीला बातमी आहे रशिया युक्रेन युद्धासंदर्भातली। रशिया युक्रेन युद्ध थांबण्याऐवजी पुन्हा युद्धाचा भडका उडालाय। रशियानं युक्रेनवर क्षेपणास्त्रांनी मोठा हल्ला केलाय। दोन्ही देशांदरम्यान तणाव कसा वाढलाय पाहूयात हा रिपोर्ट। रशिया युक्रेन संघर्षाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे। युक्रेनी हल्ल्याचा डाव उधळून लावल्यानंतर आता रशियानं युक्रेनच्या 14 ठिकाणांवर 500हून अधिक ड्रोन आणि 45 क्षेपणास्त्र डागली आहेत। या हल्ल्यात रशियानं युक्रेनची क्षेपणास्त्र प्रणाली भेदली आहे। रशियाच्या हल्ल्यात युक्रेनच्या जैपसोरिजिया, लुत्स्क आणि डिनिप्रो या शहराचं सर्वाधिक नुकसान झालंय। जैपसोरिजियामध्ये 2500 घरांचा वीज पुरवठा बंद झालाय। या हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झाला असून 40हून अधिक जण जखमी झाले। दरम्यान युक्रेनियन सैन्यानंही रशियाच्या ताब्यातील ठिकाणांवर हल्ला केल्याचा दावा केलाय। युक्रेनियन लष्करी गुप्तचर यंत्रणेनुसार युक्रेननं क्रास्नोडार आणि सिझरानमधील रशियाच्या ऑइल रिफायनरीवर ड्रोन हल्ल्याची माहिती देण्यात आली आहे। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की रशिया विरोधात केवळ निवेदनांनी काम चालणार नाही, तर बँकिंग आणि ऊर्जा क्षेत्रावर कठोर निर्बंध लावावे लागतील। रशिया युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू असताना पुन्हा रशिया युक्रेन यांच्यात युद्ध पेटल्यानं आता शांततेच्या चर्चेचे प्रयत्न निष्फळ ठरलेत। आता या युद्धामुळे तिथली सर्वसामान्य जनता होरपळत असल्यानं युद्धानं अनेकांची चिंता वाढवली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता बातमी इंडोनेशियातून। बांगलादेश नंतर आता इंडोनेशियात जनतेच्या संतापाचा उद्रेक झालाय। लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत। आंदोलकांच्या उद्रेकामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे। कोणत्या कारणामुळे इंडोनेशियात संतापाची लाट उसळली आहे पाहूयात हा रिपोर्ट। बांगलादेश नंतर इंडोनेशियात आंदोलन पेटलं। संतप्त जमावाकडून दगडफेक आणि जाळपोळ। खासदार तुपाशी, जनता उपाशी। दगडफेक आणि जाळपोळ हे भयानक चित्र आहे इंडोनेशियाची राजधानी जकार्ता शहरातलं। इथं सरकार विरोधात सुरू असलेल्या आंदोलनानं हिंसक वळण घेतलंय। या आंदोलनात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झालाय, तर 100हून अधिक जण जखमी झाले। बांगलादेश प्रमाणेच इथली परिस्थिती हाताबाहेर गेली असून जाळपोळीसोबत आता काही ठिकाणी आंदोलकांनी लुटमारही सुरू केली आहे। या आंदोलनाची सुरुवात 25 ऑगस्ट पासून झाली। इथल्या सरकारनं खासदारांना भरमसाठ भत्ते लागू केल्यानं सर्वसामान्य जनतेत संतापाची लाट उसळली आहे। हजारो लोक रस्त्यावर उतरले। एकीकडे राष्ट्रपती प्रबोवो यांनी शिक्षण, आरोग्य आणि सार्वजनिक सेवा सुविधांवरच्या खर्चात कपात करण्यास सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे खासदारांच्या भत्त्यांमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे। त्यामुळेच इंडोनेशियन जनता पेटून उठली आहे। 3 दिवस हे आंदोलन शांततेत सुरू होतं। मात्र 28 ऑगस्टला आंदोलनावेळी एका 21 वर्षीय डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला। त्याच्या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचा आरोप करत आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि दगडफेक, जाळपोळ करत शहर पेटवून दिलं। सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करतंय असा आरोप आंदोलकांनी केलाय। राष्ट्रपती प्रबोवो यांनी खर्चात काटकसर सुरू केली आहे। शिक्षण, आरोग्य तसंच सार्वजनिक सेवांच्या खर्चात कपात करण्यात आली आहे। मात्र त्याचवेळी खासदारांसाठी आवास भत्ता आणि इतर भत्ते लागू करण्यात आले। त्यानुसार प्रत्येक खासदाराला महिन्याकाठी 5.5 लाख रुपये दिले जाणार आहेत। इंडोनेशियाची लोकसंख्या 28 कोटी असून बहुतांश कामगार वर्ग आहे। खासदारांना देण्यात आलेली वेतनवाढ त्यांच्या वेतनाच्या 10 पट जास्त असल्यामुळेच त्याला विरोध होतोय। आधी हे आंदोलन जकार्ता पुरताच मर्यादित होतं,
मात्र आता हे आंदोलन चिघळलं असून त्याची झळ सुलावेसी, जावा, सुमात्रा आणि बोर्नियालाही बसली आहे। अनेक ठिकाणी इमारती तसंच पोलीस स्टेशनला आगी लावण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत। काहींनी खासदारांच्या घरांची तोडफोड केली आहे, तर काही आंदोलकांनी अर्थमंत्री मुल्यानी इंद्रावती यांचं घरच लुटलंय। या आंदोलनात विद्यार्थी संघटनांसोबत कामगारांची संख्या अधिक आहे। आता इंडोनेशियाचं सरकार शांततेच्या मार्गानं हे आंदोलन मिटवणार की जनतेच्या रोषामुळेच राष्ट्रपती प्रोवोब यांनाच पायउतार व्हावं लागणार हेच पाहायचंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। इंडोनेशियाच्या बातमीनंतर आता जाऊयात पाकिस्तानात। पुरामुळे पाकिस्तानात हाहाकार उडालाय। महापुरात अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत, कोट्यवधींची मालमत्ता नष्ट झाली आहे। तर दुसरीकडे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी मात्र या पुरावरून मुक्ताफळं उधळली आहेत। काय म्हणालेत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री, पाहूयात। पूर नव्हे हा तर देवाचा आशीर्वाद। पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची मुक्ताफळं। पाकिस्तानी जनतेच्या जखमेवर चोळलं मीठ। पाकिस्तानला पावसानं झोडपून काढलंय, त्यामुळे पाकिस्तानात पूरस्थिती पाहायला मिळाली। इथल्या पंजाब आणि खैबर प्रांताला महापुराचा सर्वाधिक फटका बसलाय। लाखो हेक्टरवरील पिकं नष्ट झाली आहेत। कित्येकांची घरं उद्ध्वस्त झाल्यानं लोकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे। खायला अन्न नाही आणि डोक्यावर छप्पर नाही अशी गत इथल्या जनतेची झाली आहे। हे कमी होतं म्हणून की काय, आता पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनीच त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय। हा पूर म्हणजे देवाचा आशीर्वाद असल्याची मुक्ताफळं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी उधळली आहे। इतकंच नाही तर हे पाणी लोकांनी साठवून ठेवावं असा तुगलकी सल्लाही त्यांनी लोकांना दिलाय। नेमकं काय म्हणाले ख्वाजा आसिफ, पाहूयात। सध्या जगभरात पाण्याची टंचाई आहे। अशा परिस्थितीत पाकिस्तानमध्ये पूर येणं हा एक सुखद योगायोग आहे। लोकांनी याला अल्लाहचा आशीर्वाद मानावा। ही काही आपत्ती नाही, हा अल्लाहचा आशीर्वाद आहे। लोकांनी हे पाणी आपापल्या घरात भरून ठेवावं, म्हणजे प्रश्न संपून जाईल। पाहिलं, ख्वाजा आसिफ यांनी महापुरावरून कसं ज्ञान पाजळलंय। पाणी साठवण्यासाठी मोठं धरण असायला हवं होतं, ते आपल्याकडे नाही। त्यामुळे लोकांनी हे पाणी घरातल्या वस्तूंमध्ये साठवून ठेवावं, सरकारला दोष देत बसू नये असं सांगणाऱ्या ख्वाजा आसिफ सारख्या नेत्यांवर पाकिस्तानच्या सुरक्षेची धुरा आहे। यावरून पाकिस्तानची करावी तितकी कीव कमीच आहे। पुरामुळे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील 20 लाख लोक थेट प्रभावित झाले। झेलम, चिनाब आणि रावी या तिन्ही नद्यांना एकाच वेळी पूर येण्याची ही पहिलीच वेळ आहे। या पुरामुळे आतापर्यंत 41 लोकांचा मृत्यू झालाय, तर संपूर्ण पाकिस्तानात 1000 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेलाय। लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यात पाकिस्तान सरकार अपयशी ठरलंय। असं असताना मंत्री महाशय मात्र नको ती विधानं करून लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतायत। ख्वाजा आसिफ यांनी केलेलं विधान पाहता आता भीक नको पण कुत्रावर असंच म्हणण्याची वेळ पाकिस्तानी जनतेवर आली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। टेस्लाचे मालक एलन मस्क यांना सारं जग ओळखतं। अब्जाधीश असलेल्या एलन मस्कना कशाचीही कमतरता नाही। मात्र याच एलन मस्कच्या मुलीला भाड्याच्या घरात राहावं लागतंय। तिच्यावर कंगाल होण्याची वेळ आली आहे। काय आहे हा सगळा प्रकार, पाहूयात। अब्जाधीश एलन मस्कची मुलगी कंगाल, भाड्याच्या घरात राहण्याची वेळ, वडिलांसोबत का तोडले संबंध। टेस्ला स्पेसएक्सचे मालक एलन मस्क यांचा जगभरात बोलबाला आहे। टेस्ला म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती ड्रायव्हरलेस कार, आणि स्पेसएक्स म्हटलं की मस्क यांच्या अवकाश मोहिमा समोर येतात। मात्र याच अब्जाधीश एलन मस्क यांची मुलगी भाड्याच्या घरात राहतीये। तिचं नाव आहे व्हिवियन विल्सन। तिला प्रचंड आर्थिक तंगीचा सामना करावा लागतोय।
आता अनेकांना प्रश्न पडला असेल, अब्जाधीश बापाच्या लेकीवर अशी वेळ का आली? तर त्यामागचं कारण आहे बाप लेकीच्या नात्यात आलेला दुरावा. व्हिवियन विल्सननं सार्वजनिकपणे आपले वडील एलन मस्क यांच्यापासून संबंध तोडलेत. तिनं सांगितलंय की ती सध्या पूर्णपणे कंगाल आहे, पण तरीही तिला जास्त श्रीमंत होण्याची इच्छा नाही. ती लॉस एंजल्समध्ये तिच्या 3 रूममेट सोबत राहते, कारण हे तिच्यासाठी परवडणारं आहे. ती परदेशी भाषांचा अभ्यास करण्यासाठी लवकरच पुन्हा कॉलेजमध्ये जाण्याचा विचार करतेय. तिची आई बऱ्यापैकी श्रीमंत आहे, पण तिला तिच्या वडिलांसारखं सर्वात श्रीमंत व्हायचं नाही. व्हिवियन एक ट्रान्सजेंडर आहे. असं म्हणतात की मस्कनं तिच्या लैंगिक ओळखीचा स्वीकार केला नाही. त्यातूनच दोघांमध्ये वाद निर्माण होत गेला. आपली ओळख वडिलांना मान्य नसल्यामुळं तिनं त्यांच्यासोबतचे सार्वजनिक संबंध तोडून टाकले आणि एकट्यानं राहण्याचा निर्णय घेतला. लॉस एंजल्समध्ये तिच्या वयाच्या अनेक लोकांपेक्षा तिची परिस्थिती चांगली आहे. एकीकडे अब्जाधीश एलन मस्क आणि दुसरीकडे खडतर आयुष्य जगणारी व्हिवियन. एकाच नाण्याच्या या 2 बाजू बरंच काही सांगून जातात. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज. आणि आता बातमी आहे चीनमधून. विज्ञान तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीननं कायमच आघाडी घेतली आहे आणि याचाच एक भाग म्हणून चीननं अद्ययावत रोबोंची निर्मिती केली आहे. त्यात आता AI रोबोची सुद्धा भर पडली आहे. या रोबोनं चक्क शिखर संमेलनात पत्रकारांशी संवाद साधलाय. पाहूयात त्यावरचा हा रिपोर्ट. SCO शिखर संमेलनात AI रोबोचा बोलबाला. रोबोनं पत्रकारांशी साधला संवाद. रोबोला इंग्लिश, रशियन आणि चायनीज भाषा अवगत. असं म्हणतात की येणारा काळ हा AIचा असेल. अगदी मोबाईल पासून ते नवनवीन फीचर्स पर्यंत सर्वत्र AI तंत्रज्ञानानं शिरकाव केलाय. यात रोबोही मागे नाही. नुकताच चीनमध्ये पार पडलेल्या SCO जागतिक शिखर परिषदेत एका रोबोनं कमालच केली. या रोबोनं इथं उपस्थित असलेल्या पत्रकारांशी संवाद साधत त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली. शाओ हे असं या रोबोचं नाव आहे. चीनच्या तियानजिन शहरात झालेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन अर्थात SCO शिखर संमेलनादरम्यान या रोबोनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या रोबोला विशेषतः या संमेलनात येणारे जागतिक नेते आणि पत्रकारांच्या मदतीसाठी तयार करण्यात आलं होतं. हा रोबो इंग्रजी, रशियन आणि चीनी सारख्या अनेक भाषांमध्ये सहज संवाद साधू शकतो. हा एक AI सर्व्हिस रोबो आहे. स्पेशल पर्पज रोबो अशी तो स्वतःची ओळख सांगतो. हा रोबो मल्टीटास्किंग आहे, म्हणजेच तो चीनी, इंग्रजी आणि रशियन भाषांमध्ये बोलू शकतो. पूर्व अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या 1400 वर गेली आहे. 3000पेक्षा अधिक जण जखमी झालेत. अफगाणिस्तानच्या पूर्व भागाला रविवारी 6 रिश्टर स्केलचा मोठा धक्का बसला. बचाव पथकाचं कार्य युद्धपातळीवर सुरू आहे असं संयुक्त राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. दरम्यान मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होतीये. व्हेनेझुएलामध्ये ड्रग्ज तस्करांच्या जहाजावर हल्ला करण्यात आलाय. अमेरिकन नेव्हीकडून हा हवाई हल्ला करण्यात आलाय. यात 11 जण ठार झालेत. जहाजावर ड्रग तस्करी होत असल्याची माहिती मिळताच अमेरिकन नेव्हीकडून हा हल्ला करण्यात आला. भारताचा शेजारी देश असलेल्या मित्र राष्ट्रानं देशात सोशल मीडियावर बंदी घातली आहे. नेपाळमध्ये फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्स या सोशल मीडिया साईट्सवर बंदी घालण्यात आली आहे. संबंधित सोशल मीडिया साईट असलेल्या कंपन्यांना नेपाळच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यासाठी 28 ऑगस्टपासून पुढे 7 दिवसांचा अवधीही देण्यात आला होता. मात्र संबंधित कंपन्यांनी नेपाळच्या मंत्रालयीन विभागात नोंदणी न केल्यानं नेपाळ सरकारनं हा निर्णय घेतलाय. पुन्हा घेऊयात एक छोटासा ब्रेक.